हॅलो स्टुडंट्स, आज आपण केप्लर्स फर्स्ट लॉ पाहणार आहे. या टॉपिकमध्ये केप्लर्स फर्स्ट लॉ. केप्लरने आपल्या टोटल 3 लॉज दिलेले आहेत प्लॅनेटरी मोशन बद्दल. म्हणजे आपले जे प्लॅनेट्स आहेत, जसं आपल्या सोलर सिस्टीममध्ये किंवा युनिवर्समध्ये कुठेही प्लॅनेट्स जे सनच्या भोवती फिरत असतात, तर त्यांचं जे मोशन आहे ते काय लॉज फॉलोज करतात. तर टोटल 3 लॉज दिले आहेत, त्यातले आपण आज फर्स्ट लॉ पाहू. हा लॉ समजण्याकरता पहिले आपण एक जॉमेट्रिकल फिगर समजून घेऊ, दॅट इज इलिप्स. हे बघा, जसं तुम्हाला सर्कल माहिती आहे, सर्कलमध्ये एका सपोज हा आहे सेंटर, तर सेंटर पासनं हा प्रत्येक पॉइंट जो आहे हा इक्वी डिस्टन्स वरती असतो. आता इलिप्स मध्ये, इलिप्स ही अशी जॉमेट्रिकल फिगर आहे, ठीक आहे. याच्यामध्ये असे 2 फिक्स पॉइंट असतात. सपोज हा एक आहे आणि इथे, ज्याला आपण फोकाय म्हणू. सिंग्युलर त्याचं फोकस आणि प्लुरल त्याचं होईल फोकाय. समजा हे 2 फिक्स पॉइंट आहे, याला म्हटलं मी F1 आणि F2. हे 2 फोकाय आहेत त्याचे. आता कुठलाही एक पॉइंट घेतला आपण याच्यावरचा, कुठलाही पॉइंट असेल, सपोज हा एक पॉइंट घेतला मी ए, तर या पॉइंट पासनं हा फर्स्ट फोकस आणि सेकंड फोकस यांची जी टोटल डिस्टन्स आहे, त्या टोटल डिस्टन्स दोघांची सम, हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स, हे जेवढं येणार आहे ह्या कुठल्याही पॉइंट पासनं हे सम इक्वल येणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. सपोज हे डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर आणि हे आहे 3 सेंटीमीटर. मग टोटल किती झाली याची? 8 सेंटीमीटर आहे ना. 5 + 3 8 सेंटीमीटर. सपोज हा एक पॉइंट आहे, एक कन्सिडर करा की इथून याचं डिस्टन्स आहे 4 सेंटीमीटर आणि याचं डिस्टन्स आहे 4 सेंटीमीटर, म्हणजे हा बी पॉइंट आहे. तर 4 + 4 किती झाले? 8 सेंटीमीटर. सपोज हा एक पॉइंट कन्सिडर करा. पहा, इथनं कन्सिडर करा की याचा 1 सेंटीमीटर डिस्टन्स आहे आणि हे आहे 7 सेंटीमीटर, म्हणजे 1 + 7 8 सेंटीमीटर. असं तुम्ही कुठलाही एक पॉइंट घ्या याच्यावरचा, या कर्व वरचा, तर हे जे टोटल डिस्टन्स असणार आहे ते सेम असणार आहे. तर या अशा जॉमेट्रिकल फिगरला आपण म्हणतो इलिप्स, आणि त्याचे असतात 2 फोकाय, ठीक आहे, फिक्स पॉइंट असतात. तर आता इलिप्स तुम्हाला समजला, तर हा फर्स्ट लॉ काय सांगतो बघा. केप्लर्स फर्स्ट लॉ काय सांगतो, पहिले मी ते स्टेटमेंट लिहून देतो तुम्हाला. केप्लर्स फर्स्ट लॉ सांगतो आपल्याला की हे जे प्लॅनेट्स आहेत हे सनच्या भोवती कसे फिरतात, सनच्या भोवती कसे फिरतात, ठीक आहे. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट is an ellipse, is an ellipse with the sun at one of its foci. पण टोटल 2 फोकस असतात ना, त्यातल्या 1 ऑफ इट्स फोकसला सन असणार आहे आणि त्याच्या भोवती तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरणार आहे, असा हा फर्स्ट लॉ सांगतो आपल्याला. म्हणजे बघा, समजा हे झालं प्लॅनेटचं ऑर्बिट आणि सपोज इथे पोझिशन असणार सनची किंवा इथे असणार, 2 पैकी एक असणार. एक तर ही असेल तर ही पोझिशन नसेल आणि ही नसेल तर मग ही पोझिशन असणार आहे, ठीक आहे. तर हा जो प्लॅनेट इथून निघेल हा असा याच्यावरनं आपलं रिव्हॉल्युशन कम्प्लीट करेल. आता तुमच्या डोक्यामध्ये असणार की आपण काही सर्क्युलर पाहिलं आहे, जसं अर्थ आहे, याचं डिस्टन्स जसं इथे आपण पाहतो कमी जास्त होत नाही डिस्टन्स, पण हे तुम्हाला थोडं नंतर पुढे समजेल. जेव्हा तुम्ही काही रिलेटिव्हिटी वगैरे समजणार तेव्हा तुम्हाला समजेल की जसं सन पण मूव्ह होत असतो आणि त्याच्या भोवती फिरणारे हे जे प्लॅनेट्स आहेत हे पण मूव्ह होत असतात. त्याच्यामुळे हे ऑर्बिट जसं आपण ट्रेस केलं तर त्याचा शेप आपल्याला अशा प्रकारे भेटेल, ठीक आहे. आणि या लॉबद्दल म्हणजे केप्लर्स फर्स्ट लॉ, हे जे लॉज केप्लर्सने आपल्याला सांगितले ते सांगितले होते 1609 मध्ये. पहा पुन्हा, केप्लर्स फर्स्ट लॉ काय सांगतो, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. म्हणजे जे प्लॅनेट्स आहेत ते या ऑर्बिटने असे मूव्ह करतात आणि सन या 2 पैकी एका फोकसला सन असणार आहे, ठीक आहे.